नमस्कार. छोटीशी बातमध्ये मी सुवर्ण घारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. एक छोटीशी गोष्ट मला सांगायची. आपण देवाजवळ रोज दिवा लावतो, बरोबर आहे? तुपाचा लावतो, तेलाचा लावतो. आजकाल सगळेजणं गाईच्या तुपाचा दिवा देवाजवळ लावतात. पण तो कुठेही लावतात. तर तसं न लावता आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा लावावा आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. देवाच्या देव्हाऱ्यामध्ये एक छोटासा धातूचा, तांब्याचा, मग ज्यांना चांदीचं परवडत असेल त्यांनी चांदी, तांबं, पितळं, कसलाही छोटासा कलश पाण्याने भरून ठेवावा. आमची आजी नेहमी म्हणायची, पाण्याने भरलेला कलश देवघरात असेल तर घरामध्ये सुबकता नांदते, चैतन्य निर्माण होतं. आणि म्हणूनच देवाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्याला प्युअर तिळाचं तेल मिळतं बाजारात आजकाल. आता कशावर तरी विश्वास ठेवायलाच हवा. आपण म्हणू की तिळाचं तेल प्युअर मिळतं, तर घाणीवरनं आणलेल्या तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे, तिळाचं तेल कापसाची वात, दिवा ते वेसारी रात. आणि खरोखरच आहे, करून बघायला काय हरकत आहे. असाही आपण दिवा लावतोच ना. मग तो दिवा लावताना थोडीशी आपली पूर्वजांनी दिलेली पद्धत आहे ती पाळली तर मला असं वाटतं काही वाईट तर होणार नक्कीच नाही ना. झालं तर चांगलंच निष्पन्न होईल. म्हणून ही छोटीशी गोष्ट मी शेअर करते. धन्यवाद.